वाणिज्य दरानं वीज बिलं, प्राथमिक शाळांना डोईजड, अधिवेशनात आमदार संजय केळकर यांच्या शैक्षणिक समस्यांबाबत सूचना. प्राथमिक शाळांना महावितरणकडून वाणिज्य दराने वीज बिलं आकारण्यात येत असून ती शाळा प्रशासनाला डोईजड होत आहेत. विद्यार्थ्यांना आवश्यक आणि आधुनिक सुविधा देण्यासाठी ही वीज बिलं घरगुती दरानं देण्यात यावीत अशी सूचना करत आमदार संजय केळकर यांनी विविध शैक्षणिक समस्यांना हात घातला. आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन, शिक्षक आणि पालक यांना भेडसावणाऱ्या विविध मुद्द्यांवर चर्चा करत काही सूचना केल्या. याबाबत बोलताना त्यांनी राज्यात 12वीचे 15 लाख विद्यार्थी असून 23,000 माध्यमिक शाळा आहेत, तर 11,000 कनिष्ठ महाविद्यालय असल्याचं सांगितलं. विशेषतः 1ली ते 5वी पर्यंत शिक्षण घेणारे सुमारे 1.5 कोटी विद्यार्थी आहेत. त्यामुळे राज्यातील शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी विविध योजना राबवण्याची गरज केळकर यांनी व्यक्त केली. प्राथमिक शाळा या मिळत असलेल्या अनुदानावर चालतात. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक सुविधा देण्यात येतात. मात्र महावितरणकडून आकारण्यात येणारी वीज बिलं ही वाणिज्य दरानं असल्याने अनुदानातून हा खर्च भागवणं अशक्य होतं. अशा वेळी वीज बिल अदा न केल्यास वीज खंडित केली जाते. परिणामी विद्यार्थ्यांच्या सुविधा बंद होऊन आधुनिक शिक्षणापासून ते वंचित राहतात. त्यामुळे महावितरणने या शाळांना घरगुती दराने वीज बिलं द्यावेत अशी मागणी केळकर यांनी केली आहे. सध्या टीईटी परीक्षेबाबत शिक्षक संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या परीक्षेबाबत शिक्षकांची हरकत नसली तरी ती ज्या पद्धतीने राबवली जात आहे त्याबाबत संघटनांचा आक्षेप आहे. त्यामुळे येत्या काळात होणाऱ्या आंदोलनामुळे सुमारे 80% शाळा ओस पडण्याची भीती केळकर यांनी व्यक्त केली आहे. न्यायालयानं दिलेल्या निर्णयानुसार शिक्षकांना ही परीक्षा ऑगस्ट 2028 पर्यंत देण्याची मुभा असावी. परीक्षा दिली नाही म्हणून सेवाज्येष्ठ शिक्षकांना पदोन्नतीपासून वंचित ठेवण्यात येऊ नये अशा सूचनाही केळकर यांनी केल्या आहेत.